प्रसंगातून नवऱ्याला बाहेर काढताना, संकटातून बाहेर काढताना ती मदत करत असते. समजा बँकेचं लेटर आलं, 2 दिवसात तुमच्या घरदाराची, तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या इस्टेटीचा निलाव होणार आहे. नवऱ्याला रात्रभर झोप येत नाही, तो काय करावं कळत नाही. सगळ्यांकडे पैसे मागून पाहिले, पैसा मिळेना. मग ती काय करते, कपाट उघडते, नाकातली अशी मुरली काढते, कानातले कुंडल काढते, गळ्यातलं किडूक मिडूक काढते, बोटातली अंगठी काढते, पायातली जोडवी काढते, आईने दिलेला दागिना काढते, बापाने दिलेला दागिना काढते. ती म्हणते एवढं ज्ञान मोडा. तो म्हणतो अगं एवढं जर मोडलं ना, माझ्या कर्जाचे 2 हप्ते जातील आणि जप्ती जी आली ना ती जाईन, ती होणार नाही, टाळता येईल. बरं झालं तो दागिने दिले. म्हणून रुक्मिणीला निरोप दिला. रुक्मिणी आपेगावला आली. आपेगावात आल्यानंतर बऱ्याच आयाबायांनी तिला साखर आणून दिली. मारुतीच्या मंदिरामध्ये वधूवर उतरले. पहिल्यांदा मंदिरात कुठं आणतात वधूवर? मारुतीच्या मंदिरात आणतात. का आणतात काय माहित. आमच्याकडे अशीच प्रथा आहे, वधूवर आले का मारुती मंदिरात विसावा देतात किंवा तिथं बसवतात. नंतर मग ते वरात वगैरे करून मग घरी आणतात. तो भाग निराळा आहे. परंतु आमच्याकडे मारुती मंदिर. म्हणलं मारुती मंदिरात लग्न झाल्यावर मारुती मंदिरात का? ज्याचं लग्न झालं नाही त्याला दाखवायला नेतात का काय काय माहिती. त्याला म्हणतात तुला जमलं नाही, पण आम्ही केलं बघ, लग्न केलं बघ, तुला जमलंच नाही. एकाचं असंच लग्न झालं तर प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला गेला, बायकोला घेऊन गेला. ते म्हणले बाबा माझ्या का कशाला दर्शनाला येतो, ते मारुतीरायाच्या दर्शनाला जा. ते मारुतीरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर मारुतीराय म्हणले माझं काय दर्शन करतो, मी ब्रह्मचारी. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला जा, ते संसारिक आहेत. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला हे जोडपं आलं. प्रभू रामचंद्र म्हणले बाबा माझ्या दर्शनाला काय येतो? म्हणले मारुतीरायानेच पाठवले तुमच्या दर्शनाला जा. प्रभू रामचंद्र म्हणाले मारुतीच्या दर्शनाला का जा? माझी बायको हरवल्यानंतर त्यांनी शोधून दिली. भविष्यात जर तुझी हरवली तो तुझी शोधून देईल, म्हणून मला वाटतं त्याच्याकडे घेऊन येतात का काय माहिती. म्हणून मारुती मंदिरामध्ये आले, तिथे दर्शन झालं. सगळ्या गावकऱ्यांनी, महिलांनी तिचं स्वागत केलं. आम्ही सुद्धा बाळा तुझ्यासारखं घर माहेर सगळं सोडून आलोय, आमचा सुद्धा संसार सुखाचा झाला आहे, म्हणून तुझाही संसार गोड व्हावा म्हणून प्रत्येकीने तिला साखर पान दिलं. तिचं स्वागत झालं. घराकडे आले. घराकडे आल्यानंतर घरातून उंबरठा ओलांडला. उंबरठा ओलांडताना आठवा ठेवतात. त्याच्यामध्ये काय असतं? धान्य. तो उंबरठ्यामध्ये आठवा ठेवण्याचा उद्देश एकच असावा मला असं वाटतं, का त्या मुलीला सांगितलं जातं बाळा आठव, आता या घरामध्ये प्रवेश करताना या घराची रास करायची का या घराची रास वाढवायची? या घराची रास करायची का रास वाढवायची? तू दोन्ही करू शकते. या घराची धनधान्य युक्त भरभराट तू करू शकते आणि या घराची रासही करू शकते. स्त्रीमध्ये शक्तीमध्ये एवढी ताकद आहे, ती रासही करू शकते, रासही वाढू शकते. स्त्रीला तुम्ही कमी समजू नका. ती पहिलं रूप तिचं लक्ष्मी आहे, दुसरं रूप सरस्वती आहे, तिसरं रूप कालिका आहे. ती लक्ष्मीच्या पावलाने येते आणि घरामध्ये संसार करताना ती सरस्वती असते. कारण भोज्येषु कांता शयनेषु रंभा कार्येषु मंत्री. प्रसंगातून नवऱ्याला बाहेर काढताना, संकटातून बाहेर काढताना ती मदत करत असते. समजा बँकेचं लेटर आलं, 2 दिवसात तुमच्या घरदाराची, तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या इस्टेटीचा निलाव होणार आहे. नवऱ्याला रात्रभर झोप येत नाही, तो काय करावं कळत नाही. सगळ्यांकडे पैसे मागून पाहिले, पैसा मिळेना. मग ती काय करते, कपाट उघडते, नाकातली अशी मुरली काढते, कानातले कुंडल काढते, गळ्यातलं किडूक मिडूक काढते, बोटातली अंगठी काढते, पायातली जोडवी काढते, आईने दिलेला दागिना काढते, बापाने दिलेला दागिना काढते. ती म्हणते एवढं ज्ञान मोडा. तो म्हणतो अगं एवढं जर मोडलं ना, माझ्या कर्जाचे 2 हप्ते जातील आणि जप्ती जी आली ना ती जाईन, ती होणार नाही, टाळता येईल. बरं झालं तो दागिने दिले. ती म्हणते म्हणून तर म्हणते दसऱ्याला सोनं घ्या. तिने ऐन प्रसंगाला त्याला 2 हप्ते भरण्या इतके पैसे तिच्या गळ्यातलं काढून दिलं. आमच्या पुरुषांग काय?
काय आपल्याकडे घड्याळ? ते 200 रुपयाला तरी कोण घेईल का? काय आपल्या अंगावर? म्हणून आपण स्त्रीला सौभाग्यवती का म्हणतात? ही काही वेळेला संकटातून नवऱ्याला बाहेर काढण्याचं काम करते, त्या घराची रास होऊ देत नाही, तिला सौभाग्यवती म्हणतात. म्हणून आमची रुक्मिणी माता त्या घरामध्ये प्रवेशली आणि आता विठ्ठलपंतांचा संसार सुरू झाला. माता पितांना आनंद झाला, हा पोरग लग्न करतो का नाही याचं टेन्शन होतं. वैराग्याची मूर्तीच होती ती, आणि आता वैराग्यच मूळता जन्माला आलेलं होतं. सातत्याने तो वैराग्याच्याच गोष्टी करायचा, परंतु लग्नाला तयार झाला. आळंदीला काय योग आला, सिद्धेश्वराची काय कृपा झाली, आणि आमचा विठ्ठल लग्न करून आला. आनंद झाला, माता पित्यांना संसार सुरू झाला. पण असा संसार सुरू झाला, आनंदाने संसार सुरू झाला होता, सुखाने संसार चालला होता. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 12 वर्ष गेली, कुठलंच मुलबाळ झालं नाही. मी परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं, ज्याला मुलं होत नाही त्याला टेन्शन नाही, पण गावाला फार टेन्शन असतं. लोकांना फार टेन्शन असतं. तुम्ही बघा, आणि लोक फार आपली काळजी करत असतात. आमचं घराचं काम चालू होतं आणि तो बिल्डर पळून गेला. म्हणजे आता स्लॅब वगैरे झाला, बांधकाम झालं, सगळं झालं, खिडक्या विडक्या, आणि नेमकी फरशा, लाईटिंग आणि बाकीचं जे मेन महत्त्वाचं काम आहे ते बिल्डर पळून गेला. माझे बाहेर कार्यक्रम चालू होते, घरचे म्हणले तो बिल्डर काही येत नाही, तो अजून पैसे मागतो. सगळे पैसे दिले, पळून गेला तो. मी कार्यक्रमावर घरी गेल्यानंतर 2 महिने घराचं काम बंद. पण मंदिरात गेल्यानंतर मला बरेच जण विचारत होते, काम बंद आहे काय? घराचं काम बंद आहे मला वाटतं तुमच्या. काय झालं? मग असं कळलं ते बिल्डर काय पळून गेला काय? म्हणजे त्यांच्या अंतःकरणात असं सांगायचं, बरं वाटलं झालं. त्या बिल्डरच्या नादी न लागता पदरचे पैसे घालून जेव्हा घर पुरं केलं तेव्हा गावाला बरं वाटलं. अशी लोक आपली काळजी करत असतात. म्हणजे समाज असा आहे, तुमची काळजी फार करत असतो, म्हणून समाज फार वेगळा असतो. तसं समाजाला फार काळजी. अजून मुलं झाली नाही, अजून मुलं झाली नाही. त्या निरायला असं टेन्शन यायचं, काय करावं, मलाही लवकर मुलं झाली नाही, या बाबालाही मुलं होईना. आणि विठ्ठलपंत त्या रुक्मिणीला सारखं म्हणायचे, काय लग्न केलं माझ्या मनात पण नव्हतं, भगवंताने मला स्वप्नात येऊन सांगितलं, म्हणून तुझ्या वडिलांचं ऐकलं, लग्न करून बसलो, आता असं वाटतंय राहूच नाही घरात. रुक्मिणी, जाऊ का ग मी निघून? मला असं वाटतं संन्यास घ्यावा. रुक्मिणी म्हणायची, संतती वाचोनी न घ्यावा संन्यास, करती उपवास दर्शनाचा. संततीशिवाय जर दर्शन केलं, तुम्ही जर संन्यास घेतला तर तुमचं दर्शन कोणी करणार नाही. तुम्हाला पुरुषार्थ कार्य करता येणार नाही, तुम्हाला पुरुषार्थ म्हणणार नाहीत. त्याच्यासाठी संतती होऊ द्या, 2-3 वर्षाचं लेकरू होऊ द्या, लगेच तुम्ही संन्यास घ्या, पण संततीशिवाय संन्यास घेऊ नका. ऐका, ते म्हणजे मला मुलंच होईन तर काय करू, मला असं वाटतं निघून जावं. रोज त्यांचा कुठलाही विषय निघाला का त्यांचा शेवटचा शब्द एकच असायचा, रुक्मिणी घेऊ का ग संन्यास? फक्त तू आज्ञा दे, मी लगेच निघून जातो. तिची आज्ञा फक्त मिळवायची आहे आणि जायचंय. एक दिवस रुक्मिणी गोदावरीवर धुणं पिळत होती. एक धुण्याला घसरा देत होती, एक धुण्याचा पिळा खांद्यावर टाकला होता. ती तिच्या कामात मग्न होती. विठ्ठलपंत तिला म्हटले, अगं चल, उशीर झाला, 12 वाजायला आले, काय चाललंय तुझं? ती म्हणली, थांबा तुम्ही पुढे चला, मी आलेच. आणि तेवढ्यात ते म्हटले, रुक्मिणी जाऊ का ग मी? घेऊ का संन्यास? नेहमीच या माणसाचं टोमणं आहे, घेऊ का संन्यास, घेऊ का संन्यास, घेऊ का संन्यास. ती सहज म्हणाली, करा तुमच्या मनाला येईन तसं, घ्या संन्यास. काय म्हणाले? परत्या फळाची आज्ञा मिळावी तसा हा माणूस निस्थिती म्हणाली, जा तुमच्या मनाला येईन तसं करा. लगेच संन्यास घेतला. दर मजल करत 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 हा माणूस संन्यास तर घेतलाच, पण संन्यासानंतर दर मजल करत करत ते कुठे गेले?
संतती वाचून न घ्यावा सन्या ऐसे सांगा त्यास म्हणे. निरोपाची वाट पाहे चालत्या मिशी रखुमाईस असे सावधान. असता दुष्टितपणे निरोप पुरुषेला जा जा म्हणे दिदला अवसरू. जाऊन विठ्ठल घेतला संन्यास चिंता रुक्मिणीस पडली भारी. नामदेवराय वर्णन करतात. रामदेवराय म्हणतात जा जा फक्त एवढाच अवसरू. जा जा एवढंच गेलं. गेला निघून हा बाबा. जे गेले काशी क्षेत्रात गेले 6 महिन्याने तिथं जाऊन पोहोचले आणि एका आश्रमामध्ये त्यांना तो आश्रम खूप आवडला. तो आश्रम होता श्रीपाद स्वामींचा. निळोबारायांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लिहिलं, पण त्याच्यामध्ये चरित्र लिहिताना त्यांनी म्हणजे नामदेव महाराजांनी श्रीपाद स्वामी असं वर्णन केले आणि निळोबारायांनी सच्चिदानंद बाबा असं केले. पण नामदेवराय आद्य चरित्रकार असल्यामुळं श्रीपाद स्वामी हे योग्य असावं असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाही, कारण आद्य चरित्रकार नामदेव महाराज आहेत. मी पहिल्या दिवशी सांगितलं कथा ही कादंबरीतून नाही, कादंबरी कल्पने लिहिली जाते. शिवाजी सावंतांनी मृत्युंजय कादंबरी लिहिली, त्याच्यामध्ये कर्ण मोठा केलाय. कर्ण कादंबरी चालल्यानंतर त्यांनी युगांधर कादंबरी लिहिली कृष्णावर. पण या 2 कादंबऱ्यांमध्ये मला असं वाचायला मिळालं, मृत्युंजय कादंबरीमध्ये त्यांनी कर्ण मोठा करायला कृष्णाची उंची कमी केली आहे आणि युगांधरमध्ये कृष्ण मोठा करायला कर्णाची उंची कमी केली आहे. ह्या दोन्ही कादंबऱ्या आजही चांगल्या आवृत्त्या संपतायत. 500 रुपयाला कादंबरी आजही. ह्या दोन्ही कादंबऱ्या पौराणिक झाल्यानंतर त्याने ऐतिहासिक कादंबरी लिहायला घेतली संभाजी महाराज. पण संभाजी महाराज लिहिताना संपूर्ण कादंबरी बखरी अनेक कादंबऱ्यांचा अनेक लेखनांचा त्यांनी अभ्यास केला. संभाजी महाराज लिहिताना संभाजी महाराज कसे न्यायी, कसे स्वच्छ दिलाचे, कसे निष्कलंक शंभूराजे हे लिहिता लिहिता कादंबरी पूर्ण होत आली आणि बाबासाहेब पुरंदऱ्यांकडे ते आले. बाबासाहेबांना म्हणाले मी अशी अशी कादंबरी लिहिली, त्याच्यावर तुमचा अभिप्राय द्या. बाबासाहेब म्हणाले शिवाजीराव तुम्ही कादंबऱ्या खूप छान लिहिता. मृत्युंजयमध्ये कर्ण मोठा करायला तुम्ही कृष्णाची उंची कमी केली आहे आणि युगांधरमध्ये कृष्ण मोठा करायला कर्णाची उंची कमी केली आहे. तुम्हाला विनंती माझी हात जोडून संभाजी महाराजांची उंची वाढवायला तुम्ही छत्रपतींची उंची कमी करू नका, नाही तर छत्रपतींची उंची कमी कराल आणि छत्रपती संभाजी महाराजांची उंची वाढवाल. तुम्हाला हात जोडून विनंती, छत्रपती म्हणजे सिंह आहे आणि सिंहाचं पिल्लू म्हणजे संभाजी. छत्रपती म्हणजे सिंह आहे आणि सिंहाचं पिल्लू म्हणजे संभाजी आहे. म्हणून छत्रपतींची उंची छत्रपतींचीच राहू द्या, नाही तर छत्रपतींची उंची कमी कराल आणि संभाजी महाराजांची वाढवाल. असं काही करू नका. छत्रपती म्हणजे सिंह आहे आणि सिंहाचं पिल्लू म्हणजे शंभूराजे आहेत. तेव्हा शिवाजी सावंत हसले. ते म्हणजे बरं झालं बाबासाहेब तुमच्या कमी अभिप्राय मागायला घरी आलो, त्याच्यामुळे एक मला चांगली संधी मिळाली. मला कादंबरीला नाव सापडले, त्या कादंबरीला नावच मी देईल छावा, कारण सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात म्हणून त्यांनी त्या कादंबरी नाव दिले छावा. कादंबरी कल्पनेने लिहिली जाते. त्यांनी काय शंभूराजे पाहिले नाहीत, त्यांनी काय शिवाजी सावंतांनी कर्ण पाहिले नाही, युगांधर कृष्ण काय पाहिला नाही. कल्पनेने त्या विषयाला अनुरूप विषय मोठा करायला अलंकारिक भाषा वापरून व्यक्तिमत्वाची उंची वाढवली जाते, त्याला कादंबरी म्हणतात. शाश्वत सत्य मांडलं जातं त्याला ग्रंथ म्हणतात. कादंबरी कालबाह्य होऊ शकते, ग्रंथ नाही. अभंग सुंदर ते ध्यान 400 वर्षापूर्वीचा आहे, पण रूप पाहता लोचनी 750 वर्षापूर्वीचा आहे. आजही तेवढ्याच ताकदीने गायला जातो आणि गायल्यानंतर कोणाला ऐकायला कंटाळा येत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत अभंग आहेत असं नाही, जोपर्यंत या अभंग आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य. एवढी या अभंगांची ग्रंथांची ताकद आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात श्रीपाद स्वामी, रामानंद स्वामी नाही. रामानंद हे निळोबारायांनी दिलेलं नाव आहे. रामानंद स्वामींक ते गेले असं म्हणतात, पण निळोबारायांनी रामानंद उल्लेख केला आहे आणि आमच्या नामदेवरायांनी श्रीपाद स्वामी. श्रीपाद म्हणती रामेश्वरी भाव, श्रीपाद स्वामी.
म्हणून अशा पद्धतीत त्या श्रीपाद स्वामींच्या आश्रमात त्यांचं आगमन झालं आणि विचारलं, कुठून आलास? श्रीपाद स्वामींनी विचारलं, कुठून आलास? ते म्हणले, संन्याशाला पूर्वायुष्य नसतं महाराज. म्हणजे हुशार दिसतो बोलायला. नाव काय? मी पहिलेच उत्तर दिलं, संन्यासाला पूर्वायुष्य नसतं. संन्यास तुमच्याकडे दीक्षा घ्यायला मी आलोय. म्हटले, लग्न झालंय का? पूर्वायुष्य नका विचारू मला. संन्यास घ्यायचा आहे का? म्हणजे हो, घ्यायचा आहे. मग संन्यासी दीक्षा देताना त्यांचं नाव त्यांनी ठेवलं, तू आल्यापासून आमच्या आश्रमात चैतन्य निर्माण झाले, म्हणून आजपासून तुझं नाव राहील चैतन्य आश्रम. चैतन्य आश्रम असं नाव दिलं त्याला. आणि मग त्याचं ते 4 वेद पाठ, उपनिषद पाठ, 10 ग्रंथ पाठ, इतका विद्वान मुलगा मिळाला. श्रीपाद स्वामींना आनंद झाला आणि मस्त आश्रमामध्ये रोज पाठ घेऊ लागला. विद्यार्थ्यांचे पाठ घेतोय, हुशार आहे, माझ्यापेक्षाही सवाई शिष्य मिळाला, याचा आनंद श्रीपाद स्वामींना झाला. आणि मग श्रीपाद स्वामी म्हणाले, आता 6 महिने झालं तू आलाय, मठातलं वातावरण खूप छान झालंय, ह्या सगळा मठ तू सांभाळ, मी तीर्थयात्रेला निघून जातो. श्रीपाद स्वामी तीर्थयात्रेला निघाले. इकडं पती निघून गेला, घरी आलाच नाही. मुलाने संन्यास घेतला, मुलगा लांब निघून गेला, याचा अर्थ आता परत येणार नाही या चिंतेने गोविंदपंत कुलकर्णी आणि निराई यांनी लवकर देह ठेवला. उतारवयात झालेला मुलगा, त्यातही तो लग्नानंतर निघून गेला. चिंता माणसाला चितेकडे घेऊन जाते. उर्वरित आयुष्य चिंतेत गेले आणि त्या चिंतेतच दोघंही निवर्तले, दोघांचंही निधन झालं. सासू सासरे गेले, माझी पोरगी एकटीच राहिली. म्हणून सिद्धोपंत म्हणाले, रुक्मिणे आता तू इथे एकटी राहून काय करणार, चल आळंदीला. मुलीला घेऊन परत आळंदीला आले. पण आळंदीला आल्यानंतर तिच्या महिला इतर ठिकाणी एकमेकींमध्ये गप्पा मारताना, सहचर्चा करताना तिला कुचिष्ट भावाने बोलू लागल्या. स्त्री स्त्रीची वैरी असते. खरं सांगतो तुम्हाला, स्त्रिया, 2 स्त्रिया फार हेवे दावे असतात. अहो, तिने जर हिच्यापेक्षा थोडेसे 2 मणी जास्त घालून आली तरी वाकडं तोंड करतील, नाही का? तिच्यापेक्षा अर्धा तोळ्याने जर तिचा डाग मोठा असला तरी वाकडं तोंड करतील. हिच्यापेक्षा 200 रुपयांनी साडी जरी ती जरा भारीतली घालून आली तरी वाकडं तोंड करतील. पण म्हणणार नाहीत, वा छान साडी, असं नाही. आणि म्हणण्यातही वेगळंच, वा छान दिसती. म्हणजे ते बोलण्यात सुद्धा वेगळंच बोलणं असतं. आम्हाला काय असं मिळतंय का? तुम्हाला काय दुकानं माहिती आहेत? तुम्ही काय बाबा, आम्ही काय, तुम्ही काय आम्हाला ऐकताय का? बोललेच कुचिष्ट. तसं रुक्मिणीला सहज मंदिरात जर गेल्या, काय नवरा सांभाळणं काय सोपं नसतं. हिचा निघून गेला बघा, आला का सांभाळता नवरा? नवरा सांभाळता नाही आला. जरा संसार करताना आम्ही बघा कसा संसार केला, बघ तू. तिला खूप वाईट लागायचं, ती मंदिरात जायची बंद झाली. नदीवर गेलं, भांडी धुण्याला गेलं तरी कोणीतरी असं कोणीतरी कुचिष्टवाणी बोलायचं, तिच्या मनाला लागायचं. मग सगळ्यांचं बुरकल्यावर ती जायची. आणि तिला सिद्धोपंतांनी सांगितलं, बाळा तुझा जर पती परत यावा, काहीतरी व्रत कर. मग तिने सिद्धेश्वराच्या रावळासमोर असलेला अश्वस्थ तथा पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. पिंपळ वृक्ष, पिंपळ फार महत्त्वाचा असतो बरं का. पिंपळाच्या जवळ 24 तास ऑक्सिजन प्राप्त होत असतो. पिंपळ वृक्षाच्या जवळ जे राहतात त्यांना अतिशय उत्तम आरोग्य, कुठलाही रोग गावामध्ये प्रवेश रोगाने करू नये म्हणून पूर्वीच्या काळी गावात पिंपळाची झाडं मोठी होती. पण आता अडचण म्हणून आपण काढून टाकली. गावाच्या कडेला वडाची झाडं जास्त असायची, पिंपळाची झाडं जास्त असायची. आत्ताचे जे झाडं आलीत ना ही बाहेरची, म्हणजे हे बाहेरच्या देशातून जे वृक्ष आलेत, जे बाहेरच्या संस्कृतीचे वृक्ष आलेत, त्याच्यावर पक्षी बसत नाहीत बघा आपले. तुम्ही जे गार्डनमध्ये लावता ना ती झाडं, ती नवीन आलेली, त्याच्यावर पक्षी बसत नाहीत, त्याच्यावर घरटं करत नाहीत. ते पक्षी घरटं कशावर करतात? पिंपळ, वड, लिंब, जांभूळ, बाभूळ
या झाडांवर पक्षी घरटी करतात, पण हे नवीन जी झाडं आल्यात त्यांच्यावर करत नाही. हे पामच्या झाडावर तुम्ही कावळ्याचं घरटं पाहिलं का? निर्गिलीच्या झाडावर आहे, लिंबाच्या झाडावर आहे, अशोकाच्या झाडावर हे करत नाही बघा. म्हणून हे पाश्चात्य देशातून आलेले जे वृक्ष आहेत ते आपली ऑक्सिजन लेवल बिघडवण्यासाठी मुद्दामून त्यांनी पाठवलेलं हे झाड आहेत. पण आम्हाला ते पाश्चात्य संस्कृतीवर प्रेम जास्त. केक कापला का आम्हाला फार स्टँडर्ड वाटतं, पेढा वाटला का गावंढळ वाटतं. वाढदिवसाला केक कापला का आम्हाला स्टँडर्ड, आम्ही काय तरी वेगळेच आहोत. आम्ही केक कापला म्हणजे केक कापल्याशिवाय आता कशालाही केक कापतात, उद्घाटनालाही, दुकानाच्या उद्घाटनाला केक कापतात. केक हे स्लो पॉइझन आहे आणि पेढा या आरोग्याला तुम्हाला हितकारक आहे. पेढा कशापासून बनवतात? दुधापासून. दूध काय पाहे पा दूध पवित्र आणि गोड. ते पवित्र पण आहे, गोड पण आहे. बऱ्याचशा गोष्टी गोड आहेत पण त्या पवित्र नाहीत. काही पवित्र आहेत पण गोड नाहीत. गोमूत्र पवित्र आहे पण गोड नाही. सरबत गोड आहे पण पवित्र नाही. कफन माहिती का तुम्हाला? कफन म्हणजे प्रेताला गुंडाळलेलं कापड. कोणी म्हणतं का त्याला फेकून देण्यापेक्षा 2 शर्ट होती ना आपल्याकडं. किती महागडं जरी कापड अंथरलं असलं प्रेतावं तर कोणी घरी घेऊन येत नाही. त्याला अपवित्र म्हणतात कफन. पण एक कफन या जगामध्ये, ते कफन पवित्र आहे आणि त्या कफनपासून देवाला वस्त्र बनवतात. एक कफन आहे या जगामध्ये. ते कफन कुठलं? एक कफन असं आहे का कफन अपवित्र असून सुद्धा एका कफनपासून देवाची वस्त्र बनवतात. तुतीची पानं खाऊन रेशीमचा किडा स्वतःच्या अंगाभोवती लाळ निर्माण करतो आणि त्याच्यात तो मरून जातो. आतमध्ये तो मेलेला किडा म्हणजे एक प्रेत आहे आणि त्याला गुंडाळलेलं ते वस्त्र आहे. त्याचा धागा काढून रेशीमचं वस्त्र बनवतात आणि त्याच्यापासून देवाला वस्त्र बनवली जातात. ते तोळ्यावर विकलं जातं ते कापड, रेशीमचं कापड. ओकारी उलटी. आता एखाद्याला उलटी झाली तर कोणी पाहतं का? जर झाली एखाद्याला उलटी तर आपल्यालाही होते. आपण एसटीने पंढरपूरला जातो ना, अहो या खाणाऱ्यांचा तर इतका राग येतो मला. अशी खातीन खिचडी, हो अख्ख्या एसटीत खिचडी. आता आपल्याला एसटीने प्रवास करायचा ना, कशाला खावा? अशी खिचडी. असं ते उलटी जर झाली तर आपल्यालाही होते. आम्ही पहिले एसटीने प्रवास करायचो पंढरपूरला जाताना, ते उलटीच व्हायची मला, तर मळमळ व्हायच्या, दिवसभर डोकं दुखायचं. म्हणजे असं उलटी जर पाहिली तर आपल्याला उलटी होते. पण एक उलटी आहे ती सगळे खाताय तुम्ही. माहिती कोणती उलटी? ती पंचामृतात वापरतात उलटी. मधमाशीची उलटी. मधमाशी काय करते? असा मकरंद गोळा करते, मध गोळा करते प्रत्येक फुलांमधली आणि ते आपल्या कोठ्यात आणून ओकते. आता ओकते म्हणजे उलटीच ना, उष्टीच ना. पण उलटी असून सुद्धा ती पवित्र आहे. पण पेढा मात्र पवित्र पण आहे. पेढ्यातलं दूध पवित्र पण आहे, गोड पण आहे. पाहेपा दूध पवित्र आणि गोड आहे. ते आधीच गोड, त्याच्यात पवित्र एकच आहे, त्याचं नाव दूध आहे आणि त्याच्यापासून पेढा बनवला जातो. आणि मग तो पेढा कधी वाटायचा? आम्ही गाडी घेतली, आम्हाला आनंद झाला. त्याच्यात तुम्ही आलात आमची गाडी बघायला. आम्हाला जेवढा आनंद झाला तेवढा तुम्हाला आनंद झाला. म्हणजे आधीच आम्हाला आनंद झाला, त्याच्यात तुम्ही आल्यामुळे आनंद आमचा दुगिणीत झाला, वाढला. आनंदाचा डोह आणि आनंदाचा तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे आनंदाचा डोह आधीच, त्याच्यावर आलेले तरंग सुद्धा आनंदाचे. तुम्ही आल्यामुळं आमचा आनंद द्विगुणित झाला. आधीच दूध गोड आणि त्याच्यात पडली साखर, दुग्ध शर्करा योग म्हणजे पेढा. किती पेढ्याला मोठा अर्थ आहे. केकला काय अर्थ आहे सांगा? केकला ते जे वापरलं जातं ना, तो मैदा, तो रवा, ते फुगवण्यासाठी ईश नावाचं एक केमिकल आहे. ते टाकल्याशिवाय फुगत नाही तो. ते पाव तुम्ही खाता ना, तो पाव सुद्धा फार हानिकारक आहे. त्याला सुद्धा वापरलं जाणारं ते केमिकल आहे ना, गोळी एवढी एवढीच आहे मैद्याची, पण तो एवढा केला जातो. तो कशामुळे? ते केमिकल आहे, स्लो पॉइझन आहे. ब्रेड, त्याच्यानंतर तुमचं ते बरेच बेकरी पदार्थ असे आहेत का ते आपल्याला हानिकारक आहेत आरोग्याला, पण आम्हाला ते खाण्यात आनंद, पण पेढा नाही. म्हणून
विठ्ठलपंत तिथे गेले आणि गेल्यानंतर श्रीपाद स्वामींच्या आश्रमामध्ये आनंद झाला. आणि मग आता इथे ती विठ्ठलपंत पोहोचले, श्रीपाद स्वामी इकडं तीर्थयात्रेला निघाले. रुक्मिणीच्या लक्षात आलं काही ते व्रत करावं, म्हणून ती आळंदीमध्ये जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे सिद्धेश्वराच्या समोर जो पिंपळ वृक्ष आहे त्याला ती प्रदक्षिणा घालवली. 1 2 3 4 5 6 दिवसाला 1,000 प्रदक्षिणा तिने 1.25 कोट प्रदक्षिणा पूर्ण करत आली. आणि श्रीपाद स्वामी दर मजल करत करत वडीला आले. वडीला आल्यानंतर भीमाशंकर आले. वडीला आल्यानंतर त्र्यंबकेश्वरला आले आणि त्र्यंबकेश्वरवरून भीमाशंकरला आले. आणि भीमाशंकरला आल्यानंतर त्यांना कळालं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. 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 दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. हो दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. हो दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सीता सिद्ध भेटीला ओ 84 सीतांचा सिद्ध भेटी सीधा